नमस्कार मित्रांनो, नवीन संधी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर उन्हाचा प्रभाव थोडासा कमी झालेला होता आणि आम्ही पुण्याहून निघालो होतो। पहा कुठे निघालो आम्ही, तर हे तुम्हाला आता समजलंच असेल। आम्ही निघालो होतो तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला। तर पोचता आम्हाला अंधार पडला आणि अंधार पडल्यानंतर जस्ट थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो आपल्या तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आणि आम्हाला पाहायला मिळाली छान अशी रोषणाई, खूप भारी लाइटिंग केलेली। आणि मग आम्ही आमचं फोटोशूट आणि व्हिडिओ शूटिंग चालू केलं आणि मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला पहिलं दर्शन जे झालं ते आपल्या तुळजाभवानी मातेच्या कल्लोळात आम्ही आता पोचतोय। हे आहे तुळजाभवानी मातेचं कल्लोळ आणि याच्यामध्ये भाविक जे आहे ते मनोभावे स्नान करतात। तर आम्ही याच्यामध्ये स्नान करतोय। तर पहा, पाण्यामध्ये जास्त गर्दी नाही आहे आणि आम्ही आता स्नान केलेलं आहे। स्नान करून आम्ही आता जाणार आहोत गायमुख तीर्थाकडे। तर गायमुख तीर्थ हे पण खूप छान आहे पाहण्यासाठी। तुम्ही पहा, खूप थंड असं पाणी आहे। चला तर आता पाहूया आपण गायमुख तीर्थ। आमच्या बायकोनी पण स्नान केलं आणि आम्ही आता निघालो। चलो, आई एम द कॅमेरामॅन। वाव, नाइस। हेच आहे आपलं गायमुख तीर्थ। तर पहा किती छान आहे। तुम्ही काढला का नाही? एवढंच क्लिक होतं, 1.5 मिनिटाचा झालाय व्हिडिओ। हा घेतला तर बघू शकते, काही सुद्धा गर्दी नाहीये। मन सोक्त इथं आपल्याला हे करता येते। असं वाटते पप्पा मला वाटतं पहिल्यांदा आपल्याला मंदिरात जाताना दर्शन होतं आपल्या सिद्धिविनायकाचं। तर सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आपल्याला पुढे निघूया मेन मंदिराकडे। खूप भारी आणि प्रसन्न वाटत होतो जसं जसं आपण मंदिराकडे जातोय। आता आपण धर्मदर्शनाकडे। हा आहे आपल्या मुख्य तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा मुख्य गाभारा आणि फायनली आपल्याला तुळजाभवानी मातेचं दर्शन झालेलं आहे। खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय।
लावलं. हां, पलीकडचं गाडीचं दर्शन नव्हतं झालं म्हणून परत आलो. चल ना दादा. मंदिरातील बाजूंच्या देवांचे आपण दर्शन घेतले आणि आपण आता पुढं निघालो आहोत. बायकोनी कल लावला आणि पहा, तुम्ही हे कधी लावला आहेत का? तर तुम्ही कमेंटमधून सांगा हा कल कसा लावला जातो. हे आहे तुळजाभवानी मातेची गादीचे दर्शन घेतले आम्ही आणि त्यानंतर आम्ही वळालो तुळजाभवानी मातेच्या परिसरातील दुकानांकडे शॉपिंग करण्यासाठी. निवांत आम्हाला बसून शांत अनुभव बघता प्रसन्न शिक्षण अनुभवता आले. तर तुम्हालाही कसा वाटला? मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.